जय शिवराय मित्रांनो, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. आज आपण वाचणार आहोत भाग 58वा. कथेतील आपले निवेदक आहेत सावित्री. कल्याण भिवंडी वाटेवर आम्ही कुणबी नवरा बायकोच्या वेशात उभे होतो. नाईक त्यांचे सोंग वठवण्यात अत्यंत चतुर होते, म्हणून ते माझा नवरा शोभत होते. आणि मला त्यांची बायको होऊन राहण्यासाठी सोंग वठवण्याची किंवा नाटक करण्याची गरज नव्हती. कल्याणच्या किल्ल्यात आसपासच्या भागातील बैल भाड्याने किंवा विकत घेतले जात होते. गावागावात आपापले बैल किल्ल्यात आणून जमा करा असा आदेशच निघाला होता. त्यामुळे काही जण खुशीने तर काही जण मनाविरुद्ध बैल घेऊन किल्ल्यावर पोहोचत होते, कारण त्यांच्या बैलाची किंमत ठरवण्याचा अधिकार त्यांना नव्हता. परंतु नाही गेले तर उद्या बैल तर ओढून नेले जातीलच. वरून किल्लेदाराची गैरमर्जी आणि जबर शिक्षा मिळण्याची भीती होतीच. समोरून 2 बैलजोड्या हाकत एक कुणबी निघाला होता. "अ पाहुणं, कुठं चाललायसा?" नायकांनी त्याला त्यांच्याच बोलीभाषेत सवाल केला. "का व?" प्रश्नाचे उत्तर म्हणून त्या कुणब्याने परत प्रश्न विचारला. "नाही, बैलजोडी लय मोठी उमदी आहे तुमची. अशीच बैल बघत होतो गावाकडे न्यायला. इकायला चालवली की काय?" "वय वय, तुम्ही कसं ओळखलं?" "आता शेतकरी आपल्या बैलांना दोनदा सजवितो. एक तर पोल्याच्या सणाला आणि दुसरा म्हणजे बैल इकायचा असतील तवा." बहिर्जीनं त्या शेतकऱ्याला निरुत्तर केले. "पाहुणं हुशार दिसता की." शेतकऱ्याने बहिर्जीची तारीफ केली. "आता व्यापारी माणूस आहे. बैलजोडी बघताच आवडली म्हणून तुम्हाला अडवलं." शेतकरी एकटक बहिर्जी आणि माझ्याकडे बघत होता. जरा उशीर केलात बघा. कल्याणच्या सुभेदाराची माणसं येऊन जोड्या निवडून गेल्यात आणि हे नाणं बी दिलं आहे. हे नाणं दाखवलं की तिथं बैल विकत घेणार आहेत." "अहो, इकली तर नाही ना. अहो, म्या दाम दुप्पट देतो की. तुमचा फायदा होऊ द्या. आणि तिथं गेला तर या दोन्ही जोड्यांचे 2च नाणं मिळत्याल. म्या 10 देतो. सौदा मंजूर असेल तर बघा, नाहीतर आपला जातो पुढं." नायकाने त्या शेतकऱ्याला फायद्या तोट्याच्या चक्रव्यूहात फसवले. शेतकरी विचार करीत होता. जाऊ द्या, जावा, आम्ही निघतो." शेतकऱ्याला जास्त विचार न करू देता बहिर्जी आणखीन पुढे बोलले. आता आम्हाला जाताना बघून शेतकरी बोलला, "ओ व्यापारी, अहो घ्या की. तो सुभेदार उद्या उठून जबरदस्ती आमची जोडी ताब्यात घेल आणि पैसे बी देणार नाही. काय सांगावा, या लोकांचा काय भरोसा आहे का? पण हा, नगद देत असाल तर मी तयार आहे." शेतकरी तयार झाला होता. बहिर्जी माझ्याकडे बघत पुन्हा बोलले. "सावित्री." मला त्यांचा इशारा समजला. मी कमरेची नाण्याची थैली काढली. त्यातून 10 नाणे मोजून नाईकांच्या हातात दिले. नाईकांनी अजून 1 नाणे घेतले. "हे घ्या, बक्षिशी म्हणून 1 नाणं जास्तीचं देतूया. लेकरा बाळांना सुखी ठेवा." शेतकरी मान हलवत बहिर्जीकडे बघत होता. कोण कुठला माणूस रस्त्यावर उभ्या उभ्या सौदा करून लगेच इतकी नगद हातात देतो, वरून बक्षीस बी देतो? त्याला असा अनुभव कधीच आला नसावा. पण ती बक्षिशी त्या बैलाची नव्हती, तर त्याच्यामुळे पुढे आम्हाला होणाऱ्या लाखपट फायद्यासाठी होती. "ते निशाणी बी देऊन टाका, म्हणजे कधी गरज पडलीच तर." बहिर्जींनी शेतकऱ्याला सांगितले. "घ्या की, ह्याचा काय आता उपयोग आहे." असं म्हणून शेतकऱ्याने ती निशाणी आमच्याकडे दिली. शेतकऱ्याला कल्याणच्या सुभेदाराकडून मिळालेले ते निशाणीचं नाणं आम्हाला हवंच होतं. "लई उपकार झाले. नाव काय म्हणलात शेतकरी राजा तुमचं?" बहिर्जींनी पुढच्या योजनेसाठी त्याचं नाव विचारलं. "ते सोपान कुणबी," त्यानं सांगितलं. "बरं बरं बरं बरं, सोपानराव, बरं, येतो." असं म्हणून आम्ही निघायला लागलो. "ती पांढरी जोडी जरा मारकी आहे बरं का. तुमच्या मालकिनीच्या हातात देऊ नका." सोपान सावधानतेचा इशारा देत आम्हाला बोलला. बहिर्जीला त्याचा तो इशारा समजला, परंतु मला त्यातल्या मालकीन या शब्दाचे भारी कौतुक वाटले. मी बहिर्जीकडे बघत होते. बहिर्जी बैलांची नाकेबंदी करण्यात व्यस्त होते. लहानपणापासून
जोंधळे पाटलाच्या घरी असे कित्येक मारके बैल त्यांनी वेसण न लावता वठणीवर आणले होते. 3-4 दिवसापासून कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमदची लोक गावागावात फिरून चांगले वजन ओढू शकणारे बैल शोधत होते. त्यांना आवडलेल्या बैलांच्या मालकाला ते एक निशाणी म्हणून नाणे देत होते. ते नाणे दाखवून ठरल्या दिवशी त्यांना किल्ल्यावर बोलावून त्यांच्या बैलांची अत्यल्प किंमत देऊन ते खरेदी केले जाणार होते. ते निशाणी नाणे सोबत असल्याने आम्हाला कुठेही संशयाने बघितले जाणार नव्हते. किल्ल्याच्या समोरच्या मोकळ्या मैदानात जवळपास 100 बैल उभे होते. त्याच्या बाजूला काही खेचरे आणि गाढव ते लोक जमा करत होते. त्यावरून खजाना किती मोठा असेल याचा अंदाज येत होता. बैलजोड्या घेऊन आलेल्या लोकांकडून निशाणी घेऊन त्यांची किंमत त्यांना देऊन वापस पाठवले जात होते. सोबत येण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांना चौकशी करून सोबत ठेवले जात होते. बैलांवर सामान लादून न्यायचे आहे इतके सांगितले जात होते. सामान म्हणजे खजाना असणार हे कोणालाच माहीत नव्हते. पण तिथे झालेल्या बारीक आवाजातील चर्चेमुळे खजाना विजापूरला जाणार असल्याची खात्री मात्र झाली. आमच्या बैलांची किंमत आम्हाला मिळाली. हातात तुसडेपणाने 4 नाणे टेकवणारा तो सरदार आमच्यावर खेकसला. बैल बांधो और निकलो यहाँ से. अंगावरचे अत्यंत मळकेट कपडे, चेहऱ्यावरचे गरीब भाव, आम्ही दोघेही अत्यंत साधारण शेतकरी दिसत होतो. नाईक त्याच्याकडे बघून गयावया करत बोलले, मालक, आम्हाला सत्रापूरला जायचं आहे. इजापूरच्या वाटेत लागतं. तुम्ही तिकडच्या वाटेवर जाणार असाल आणि तुमची परवानगी असेल तर आम्ही बी तुमच्या सोबत येतो की. म्हणजे तिथवर जाऊस्तवर आमच्या बैलाची काळजी बी आम्हीच घेतो. आमची मेहनत वाचल आणि आम्हाला बी सोबत मिळेल. सरदाराने नाही म्हणण्याचे काहीच कारण नव्हते. ठीक है, परसों सुबह निकलना है, तैयार रहना और तब तक यही रहना है. यहाँ से हिले तो भी मार देंगे. सरदार आमच्यावर खेकसत होता आणि दूर उभ्या असलेला भिकारी त्याच्याकडे बघून हात जोडून भीक मागत होता. देव तुमचं भल करो मालक. सरदार त्या भिकाऱ्यावर जोरात खेकसला. क्या है, चल निकल यहाँ से. इन हरामियों को अंदर किसने आने दिया, निकालो इसे बाहर. सरदार ओरडला आणि निघून गेला. मी माझ्या कमरेला बांधलेली भाकर आणि एक नाणं त्याला दिलं. सरदाराच्या आदेशाप्रमाणे त्याचे सैनिक त्या भिकाऱ्याला ओढत बाहेर घेऊन चालले. बहिर्जी त्या भिकाऱ्याकडे बघून कोणाला दिसणार नाही अशा हाताने इशारे करीत होते. भिकारी समजायचे ते समजून गेला. बहिर्जींनी भिकाऱ्याच्या वेशातील किसनाला सर्वांसमोर करपल्लवी भाषेने खजाना विजापूरला परवा सकाळी निघणार आहे हे सांगितले होते. करपल्लवी भाषेची निर्मिती नाईकांनी अशा अवघड वेळी संदेश पाठवण्यासाठीच केली होती. खजाना निघणार हे किसनाला पूर्वीच ठाऊक होते. तो कधी निघणार आणि कुठे जाणार हा संदेश नाईकांनी किसनाला दिला. 3 बोटं वर केली आणि मधले बोट मुडपून आतल्या बाजूला घेतले म्हणजे खजाना 1 दिवस सोडून निघणार असा होता. नाईकांनी मूठ बांधून मध्यमा म्हणजे मधले बोट उभे केले. ते बोट आदिलशाहीसाठी वापरले जात होते. अंगठा मुघलांसाठी वापरला जायचा. करंगळी इंग्रज होते. तर्जनी सिद्धीसाठी तर अनामिका गोव्यांच्या पोर्तुगीजांसाठी वापरली जात होती. किसन्याला पोचायचा तो संदेश पोहोचला आणि कोणाला काहीच कळले नाही. नाईकांनी किती दूरदृष्टी वापरून ही भाषा तयार केली होती आणि प्रमुख गुप्तहेराकडून त्याचा कसून सराव सुद्धा करून घेतला होता. कारण त्या दिवशी जर किसनाने तो संदेश समजून घेण्यात गफलत केली असती तर ते शक्य नव्हते. नाईकांच्या आणि आमच्या गुप्तहेर खात्याच्या संपूर्ण आयुष्यात अशी चूक कधीच घडली नाही. पुढचा मार्ग सर्वांना माहीत होता. तरी आम्ही खजाना लुटीची ती मोहीम फत्ते होईपर्यंत त्यांच्यासोबत राहणार होतो. कारण कित्येकदा हुशार सरदार दुश्मनांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी जवळच्या सैनिकांना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपले पुढचे पाऊल काय असणार हे सांगत नाहीत किंवा मुद्दाम खोटे सांगतात. हेतू एकच, शत्रूचे गुप्तहेर आणि शत्रूला अंधारात ठेवणे. अशी कुठलीही शक्यता आम्ही जिवंत ठेवणार नव्हतो. म्हणून खजाना लुटेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबतच राहणार होतो. मग यात किती धोका असला तरीही. सुभेदार मुल्ला अहमद बहादूर होता, हुशारही होता, परंतु इतका चाणाक्ष नव्हता की बहिर्जी सारख्या हेराच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करू शकेल. त्याचे कारभारी, सरदार आणि सैनिक सुद्धा इतके धोरणी नव्हते. एका रात्रीत आणि दुसऱ्या दिवसात मुल्ला अहमदचे सर्व नियोजन आम्ही काढून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी 3000 खड्या धारकरी सैनिकांसोबत खजाना किल्ल्यातून बाहेर पडणार होता. सोबत त्याचा बहादूर मुलगा मुल्ला याहिया
आणि त्याची बायको सुभेदाराची लावण्यवती सुंदर सूनही असणार होती, म्हणून त्यांच्यासोबत सर्वात कडवी आणि खास फौज असणार होती. मिळालेली ठोस खबर राजांना पोहोचती झाली. खजाना बाहेर पडणार ही खबर राजांना आधीच मिळाली होती, त्यामुळे राजे तयारीत असणार होते. खजाना कुठे आणि कधी निघणार ही खबर मागावून त्यांना मिळाली. खजाना कल्याण किल्ल्याच्या बाहेर पडला. विजापूरच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागला. पहिले काही दिवस मुक्कामा मागून मुक्काम पडू लागले. खजान्यासोबतची फौज आणि सरदार निर्धास्त झाले. मोकळ्या मैदानात राजे खजान्याला हात लावणार नव्हते. त्यांनी जी जागा निवडली ती घाटमाथ्याची होती. शत्रूची संपूर्ण कोंडी कशी करायची, शत्रूला पुरते नामोहरम कसे करायचे याचे जबरदस्त तंत्र राजांना अवगत होते. अवघड घाटमाथा चढत असताना बैलांच्या खांद्यांना जोर लागत होता. बैल हाकणाऱ्या आम्ही सर्व गाड्या मागे सरकू नयेत म्हणून मागे ओटी लावून बैलांना पुढे हाकत होतो. सैनिक शस्त्र बाजूला ठेवून गाड्यांना जोर लावून पुढे ढकलत होते. तो घाटमाथा चढून जाणे हे सर्वांचे लक्ष होते. मजुरांच्या, सैनिकांच्या आणि बैला गाढवांच्या अंगाला सुद्धा घाम फुटला होता. खजाना घेऊन निघाल्या ताफ्याला तो घाट दुश्मन वाटत असतानाच झाडाझुडपातून मागून पुढून हर हर महादेवच्या आरोळ्या उठल्या. सर्व सैनिक घाबरले, इकडे तिकडे बघू लागले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. काही क्षणातच सर्वांच्या लक्षात आले की आपल्यावर हल्ला झालाय. गाड्या ढकलून थकलेले आणि घामाने भिजलेले सैनिक आणि मजूर तो अवघड घाट चढून धापा टाकत होते. त्यांना सावध होण्यासाठी आणि शस्त्र उचलण्यासाठी वेळ मिळाला नाही. मराठे एकदम तुटून पडले. एकच गदारोळ उठला. सगळे घाबरून इकडे तिकडे पडू लागले. काही हाडाचे सैनिक प्रतिकार करण्यास उभे राहिले, परंतु त्यांचा प्रतिकार व्यर्थ होता. त्या सर्व धावपळीत फक्त 2 लोकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलत होते. एक म्हणजे मी आणि दुसरे होते नाईक. महाराजांनी पाठवलेल्या आबाजी सोनदेव आणि दादाजी लोहकरे या दिलेर सरदारांना आम्ही ओळखले. त्यांनी आम्हाला ओळखण्याचे काहीच कारण नव्हते आणि गरजही नव्हती. आम्ही कोण आहोत, इथे का आलो आहोत हे फक्त आम्हाला आणि महाराजांनाच माहीत. आबाजी सोनदेव आणि दादाजी लोहकरे राजांच्या हुकुमाची अंमलबजावणी करत होते आणि मुल्ला अहमद जे सैनिक जीव वाचवून पळत जात होते आणि मावळे त्यांच्या विजापूरला निघालेल्या खजिन्यांच्या गाड्यांची दिशा वळवून पुरंदरकडे नेत होते. निष्पाप लोकांना सोडून देण्यात आले, आम्हाला सुद्धा. मी आणि नाईक तिथून निसटलो आणि महाराजांच्या भेटीला निघालो. इकडे खजाना लुटून होतो की नाही तोवर महाराज सरळ कल्याणच्या कोटाला भिडले होते. खजाना लुटला गेला ही खबर मुल्ला अहमदला मिळाली. तो शोक करत होता. स्वतःला त्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्या शिवाजी राजा सरळ किल्ल्यावर चालून येतोय ही खबर त्याला मिळाली. पहिल्या धक्क्यातून सावरून हातात शस्त्र घ्यायच्या हाती संधी सुद्धा त्याला मिळाली नाही. तो उठून उभा राहायच्या आत बघता बघता कल्याण किल्ला सुद्धा राजांनी ताब्यात घेतला. इतक्यावर थांबतील ते राजे कसले. राजांच्या नावाचा धसका घेतलेल्या आजूबाजूच्या सर्वांनी त्या धसक्यातून मोकळीक मिळणार नव्हती. राजे चालून येत आहेत या नुसत्या खबरेने भिवंडीचा सुभेदार शिवाजी राजांसाठी भिवंडीचा किल्ला मोकळा करून पळून गेला आणि त्या किल्ल्यावर देखील भगवा फडकू लागला. राजांच्या जिरेटोपात एकामागोमाग एक यशाचे तुरे खोवले जात होते. त्यांचा पराक्रम बघून शत्रू, मित्र सर्वच जण तोंडात बोट घालून बघत होते. स्वराज्याचा पसारा आणि राजांचा नावाचा दरारा सर्व सीमा पार करत होता. परंतु त्या दिवशी जो पराक्रम राजांनी केला त्या पराक्रमामुळेच राजांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार होती. आबाजी सोनदेवाने खजाना लुटला. मुल्ला अहमदचा अतिशय शूर म्हणविणारा मुलगा मुल्ला याहिया भीतीने स्वतःचा जीव वाचवत आपल्या अप्सरेसारख्या सुंदर बायकोला सोडून पळून गेला. खजान्यासोबत हाती आलेल्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला आबाजी सोनदेवाने दरबारात पेश केले. महाराजांचे तोपर्यंत खरं तर 6 लग्न झाली होती. एखाद्या राजाने किती लग्न करावीत, त्या व्यतिरिक्त नाट्यशाळा काढाव्यात, जगातील असतील नसतील तेवढ्या सुंदरा आणून ठेवाव्यात आणि मन मानेल तसा, मन करेल तेव्हा त्यांचा उपभोग घ्यावा ही त्या काळची रीत होतीच. नवे राजा म्हणवणाऱ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट मानली जात होती. कित्येक ठिकाणी तर राजांची नाट्यशाळा जेवढी मोठी तेवढी त्याची ताकद मोठी असा प्रघात होता. महान मानल्या जाणाऱ्या अकबराचा सुद्धा मीना बाजार कित्येक सुंदर स्त्रियांनी गजबजलेला होता. कित्येक सुंदर स्त्रिया आपल्या जनानखान्यात ठेवण्यासाठी त्याने त्यांच्या पतींच्या वारेमाप कत्तली केल्या होत्या. एखाद्या सुंदर स्त्रीला पराक्रमी राजाने आपल्या जनानी ठेवणे
हा त्या स्त्रीचा सुद्धा बहुमान समजला जायचा. राजे या अतिसुंदर दिसणाऱ्या सरदाराच्या सुनेसोबत असेच काही करतील असे खरं तर वाटत होते. त्यात काहीच गैर नव्हते. पण चंद्रापेक्षा शीतल आणि दुधाहून सफेद चारित्र्य असणाऱ्या राजांनी तिला बघताच आई अशी हाक मारली आणि सगळा दरबार स्तब्ध झाला. राजे इतक्यावर थांबले नाहीत, तर तिला तसे दरबारात पेश केले म्हणून पराक्रमाची शर्थ करून राजांसाठी अमाप संपत्ती घेऊन आलेल्या आबाजी सोंडदेवाची सुद्धा कान उघडणी केली. तुम्ही थेट आमच्या आऊसाहेबांसारख्या सुंदर आणि सात्विक दिसता. हे शिवाजी राजांच्या तोंडून त्यावेळी पडलेले वाक्य जगातल्या प्रत्येक स्त्रीने शिवाजी राजांना देव्हाऱ्यात ठेवून रोज पुजावे यासाठी पुरेसं आहे. परस्त्री माते समान मानावी ही शिकवणच जणू राजांनी त्या दिवशी समस्त पुरुष जातीला दिली होती. स्त्री ही फक्त भोगवस्तू आहे आणि इतकी सुंदर स्त्री तर तिची जागा फक्त पराक्रमी लोकांच्या शयनकक्षातच असते. पराक्रमाच्या जीवावर कोणीही अशा सुंदर स्त्रीला जिंकू शकतो आणि भोगू शकतो असा सर्वमान्य समज प्रचलित असताना माझ्या शिवाजी राजांनी शत्रूच्या सुंदर सुनेला आई म्हणावे. चारित्र्याच्या पातळीवर याहून मोठा पराक्रम कोणी करू शकेल काय? तो क्षण मी आयुष्यभर विसरू शकले नाही. कुणब्याच्या वेशात दरबारात उभी राहिलेली मी माझ्या त्या देवाकडे बघून रडत होते. त्यावेळी ते शक्य झाले नाही, नाहीतर मला माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी शिवरायांचे पाय धुवायचे होते. नाईक एकदा मला राजांची महती सांगताना बोलले होते, जगातले सर्व देव एका पारड्यात बसविले आणि दुसऱ्या पारड्यात शिवाजी राजे बसवले तर पराक्रम, चारित्र्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर राजे सर्व देवांहून सुद्धा भारी पडतील. खरंच नाईक किती समर्पक बोलले होते. महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. स्वराज्यात नव्याने नवी पदे वाटली जात होती. जिम्मेदारी विश्वासू खानदानावर टाकली जात होती. स्वराज्य वाढत होते तसे ते जपण्यासाठी लागणारे सैन्य सुद्धा राजे वाढवित होते. घोडदळाची संख्या आता 25,000च्या घरात गेली होती. तेवढेच पायदळ होते. आमचे गुप्तहेर खाते 700च्या घरात पोहोचले होते. मोरोपंत पिंगळे नवीन पेशवे झाले होते. निळो सोनदेव मुजुमदारी सांभाळणार होते. सरनोबत पद नेतोजी पालकर यांच्याकडेच राहणार होते. पायदळाचे सेनापती म्हणून येसाजींची निवड झाली. गुप्तहेर प्रमुख म्हणून बहिर्जी नाईक होतेच. सुरुवातीपासून राजांसोबत असणाऱ्या लोकांनीच फक्त बहिर्जींना त्यांच्या मूळ वेशात पाहिले होते. जसे स्वराज्य वाढत होते तसे बहिर्जी इतरांसाठी कोडे बनत चालले होते. ते कोणालाच दिसत नव्हते. राजांना भेटताना ते गुप्तपणे भेटत, मोहिमा अतिशय गुप्तपणे पार पाडत. नव्याने स्वराज्यात सामील झालेल्या कित्येकांना तर बहिर्जी म्हणजे राजांनी वश केलेला भुताटकीचा प्रकार आहे, जो राजांची कामे रात्रीच्या अंधारात करून येतो, राजांना हवी ती माहिती देतो. जे कोणालाच जमत नाही असे काम राजे त्याच्याकडून करून घेतात, अशी चर्चा दबक्या आवाजात होत होती. कारण राजांचा बहिर्जी नावाचा गुप्तहेर आहे इतकेच त्या लोकांना माहीत होते. प्रत्यक्षात कित्येकांनी बहिर्जींना पाहिले सुद्धा नव्हते. नव्याने बांधून तयार झालेला राजगड महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून जाहीर केला. प्रमुख लोकांसोबत राजे राजगडावर वास्तव्यास गेले. महत्वाची कागदपत्रे राजगडावर हलवली गेली. पुढील संपूर्ण राज्यकारभार राजगडावरून चालणार होता. राजे त्यांच्या प्रशासनात मग्न असताना आम्ही आदिलशाही आणि मोगलांवर नजर ठेवून होतो. आदिलशाहीत नाईकांचा उजवा हात खुद्द विश्वास आपली घारीची नजर ठेवून होता. आदिलशाहीच्या राजमहालात घडणाऱ्या इत्थंभूत बातम्या तो नायकांना पाठवत होता. इतकेच काय, तर आदिलशाहीच्या भटारखान्यात कुठले पक्वान्न बनले इतकी बारीक खबर सुद्धा त्याच्याकडे होती. आदिलशाहीत विश्वासचे वडील आणि नाईकांचे गुरु नाना मोसेखोरे यांनी पूर्वीपासूनच गुप्तहेरांचे जबरदस्त जाळे पसरवून ठेवले होते. त्यांचे फार पूर्वी नेमलेले हेर आदिलशाहीत ठिकठिकाणी कामाला होते, जे पगार आदिलशाहीचा घेत होते आणि काम मात्र स्वराज्याचे करीत होते. मुहम्मद आदिलशहा अल्लाला प्यारा झाल्याची बातमी विश्वासने पाठविली. त्या बातमीने नाईक खुश होण्याऐवजी नाराज झाले. मी त्यांना त्यांच्या नाराजगीचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आपण फक्त घडणाऱ्या घटनावर लक्ष ठेवून चालत नाही, तर दोस्त आणि दुश्मनांच्या स्वभावाची संपूर्ण जाण आपल्याला असायला हवी. महम्मद आदिलशहा जाचक होता, पण क्रूर नव्हता, खुनशी नव्हता. आता गादीवर त्याचा 9 वर्षाचा मुलगा हजरत आदिलशहा बसेल, पण राज्याची सर्व सूत्रे हाती येतील ती बडी बेगमच्या. ती अतिशय क्रूर आहे, खुनशी आहे, त्यासोबतच धुरंधर राजकारणी सुद्धा आहे. शत्रूला संपवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते.
कुणास ठाऊक बिमार आदिलशाही गतिमान राजकारणाला बसलेली जी खीळ आहे ती खीळ तिनेच त्याचा काटा काढला असावा. आपण नक्की सांगू शकत नाही, परंतु एक नक्की आहे, आपल्याला आता मोठ्या संकटासाठी तयार राहावे लागणार आहे. नाईक विजापूरपासून इतके दूर राहून राणीवशात बसलेल्या बड्या बेगमला किती तंतोतंत ओळखत होते याची प्रचिती पुढच्या काही दिवसातच आली. खबरामागून खबरा आमच्याकडे येत धडकत होत्या. बड्या बेगमने क्रूरतेचा कळस गाठला होता. महम्मद खान, बहलोल खान, फत्ते खान यांचा तिने पहिल्या दमात खात्मा केला. आपल्या ऐकणात नसणारे आणि भविष्यात विरोधात जाऊ शकतील असे सर्व मातब्बर तिने एक एक करून जहर देऊन मारून टाकले. जुने रान जाळून नवे रान पेरण्याच्या तिच्या महत्वाकांक्षी कर्तुदीने आदिलशाहीत खळबळ उडाली. कोणाचा पायपोस कोणास राहिला नाही. या अस्थिरतेचा फायदा राजे घेणार नाहीत असे होणे शक्य नाही. अशा अस्थिर आणि डळमळीत विभागांची माहिती विश्वास नायकांना पुरवत होता आणि राजे त्या माहितीच्या आधारे घाव घालीत होते. आदिलशाही अस्थिर आहे, बडी बेगम क्रूर आहे आणि याचे भांडवल करून राजांनी कुडाळकर लखम सावंतांना मैत्रीचा हात दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी राजांची मैत्री स्वीकारली. हा प्रकार बड्या बेगमला समजताच तिने कुडाळकर लखम सावंतांचा बंदोबस्त करण्यासाठी रणदुल्ला खानाचा पराक्रमी पुत्र रुस्तुमे जमानला त्यांच्यावर पाठविले. ठोस बातमी वेळेत मिळाली तर त्याचे परिणाम किती हितकारी असतात हे पटवून देणारी ती घटना होती. रुस्तमे जमान आपल्यालावर चालून येत आहे हे कुडाळकर लखम सावंतांना माहीत नव्हते, परंतु अतिशय सावध असणाऱ्या राजांना ती खबर नायकांनी वेळेत दिली. राजांनी दोस्तीला जागत रुस्तमे जमानला अर्ध्या वाटेत पकडून त्याच्यावर अनपेक्षित हल्ला केला आणि त्याचा पराभव करून त्याला पळवून लावले. या घटनेमुळे कुडाळकर लखम सावंत राजांचा ऋणी झाला आणि त्यांनी राजांच्या मैत्रीसोबत त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. या एका पराभवाने राजांनी जावळीसारखाच दुर्गम अजिंक्य असणारा कुडाळ प्रांत स्वराज्यात सामील करून घेतला आणि त्यासोबतच कुडाळकरांची मैत्री सुद्धा मिळवली. या घटनेने बडी बेगम मात्र चिडली. तिने शहाजीराजांना खरमरीत पत्र पाठवले. शिवाजीला समज द्या, अन्यथा परिणाम वाईट होतील असे सांगितले. पण कूटनीतीत शहाजीराजे शिवाजीराजांचे वडील होते. शिवाजीराजांच्या प्रत्येक पावलाची विश्वास करून खबर ठेवणाऱ्या शहाजीराजांनी बड्या बेगमला मोठे हुशार उत्तर दिले. माझी बायको आणि माझा मुलगा माझ्या ऐकण्यात नाही. तुम्हाला त्यांचे काय करायचे ते करा असे सांगितले. त्या उपर बोलण्यात वजन यावे म्हणून त्यांचे पारिपत्य करण्यासाठी एखादा नामी सरदार पाठवा असे सांगून त्यांनी स्वतःचे हात दगडाखालून काढून घेतले आणि बड्या बेगमसहित संपूर्ण आदिलशाहीला चिंतेच्या खाईत ढकलून दिले. शहाजीराजांची नीती आणि शिवाजीराजांची राजनीती यांचा दुवा नायकांनी आपल्या गुप्तहेर यंत्रणेमुळे असा काही साधला जणू शहाजीराजे आणि शिवाजीराजे न भेटताही रोज भेटत होते, एकमेकांचे हालहवाल जाणून होते. शिवाजीराजे थोरल्या महाराजांची काळजी राजगडावर बसून वाहत होते आणि शहाजीराजे बंगरुळात बसून राजांना मार्गदर्शन करीत होते, सोबत आशीर्वादही देत होते.